श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, अधिक मास खूप जवळ आलेला आहे. 17 मे 2026ला अधिक मास सुरू होत आहे आणि 15 जूनला 2026ला संपणार आहे. या अधिक मासामध्ये आपण श्रीकृष्णाची पूजा कशी करावी ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. श्रीकृष्ण पूजन, गंगा पूजन आणि गोमातेचं पूजन कसं करायचं ते सर्व या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेऊया. तांदूळ टाकलेत प्लेटमध्ये. आपण एकदा हळद, दोनदा कुंकू वाहून घ्यायचं आणि यावर दिवा ठेवायचा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम दीपक ज्योती नमोस्तुते. आता आपण दिव्याची पूजा करून घेतलेली आहे. सर्वप्रथम आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे. त्यासाठी मी एक तामण घेतलेलं आहे. त्यामध्ये आता गणपती बाप्पा म्हणून सुपारी ठेवणार आहे. आता आपण सुपारीची पूजा करून घेणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर्वप्रथम आपण पाणी टाकले, त्यानंतर पंचामृत टाकले आणि त्यानंतर परत शुद्ध पाणी, शुद्धम समर्पयामी. आता आपण ही सुपारी पुसून घ्यायची आहे गणपती. एक नागवेलीचं पान ठेवलेलं आहे. आता आपण ही गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत. गणपतीला वस्त्रमाळ घालून घ्यायचे, गंध लावायचे, हळद कुंकू लावायचे. एकदा हळद लावायची आणि दोनदा कुंकू लावायचं. अक्षता व्हायच्यात. लाल फूल व्हायचे आणि साखरेचं असं नैवेद्य दाखवायचे ते पानावर. आणि फिरून घ्यायचं. साखरेचं नैवेद्य दाखवलं. सत्यंत वर्तेन परसेंच्या मी ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः समाने ओम ब्रह्मणे स्वाहा. आता आपण श्रीकृष्णाला तामणामध्ये घ्यायचे आणि पूजा हे अभिषेक करायचा आहे श्रीकृष्णाचा. सुरुवात करूया. सर्वप्रथम पाणी घालून अभिषेक करायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता आपल्याला पंचामृत घालून अभिषेक करायचा आहे. दही, दूध, तूप, साखर, मध टाकून ही पंचामृत तयार केलेलं आहे. आता यानं आपल्याला अभिषेक करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः पुरुषोत्तमाय नमः. 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 नंतर आपल्याला परत पाणी घालून शुद्धोदक स्नानम समर्पयामी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः पुरुषोत्तमाय नमः. 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 आता हे आपण श्रीकृष्णाला स्नान घातलेलं आहे. आता स्वच्छ कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आणि वस्त्र घालायचे. आता स्वच्छ कोरड्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे
हे नाथ नारायण वासुदेव. वस्त्र घालून घेतले आपण. आता जागेवर ठेवूया. मी श्रीकृष्णासाठी वैजंती माळ केलेली आहे, ती वैजंती माळ घालत आहे. हळद कुंकू वाहून घ्यायचे. एकदा हळद लावायची, दोनदा कुंकू लावायचे, अक्षता व्हायच्या. श्रीकृष्णाला तुळस खूप प्रिय आहे, त्यामुळे तुळस व्हायची आपल्याला अधिक मासामध्ये. पायापाशी ठेवूया आपण. फुलं व्हायचे. तर पुष्पम समर्पयामी. फोटोची पूजा करून घेऊया. फूल वाहूया. आपल्याला अत्तर लावायचे आहे श्रीकृष्णाला. आपल्याला आता गोमातेची पूजा करायची आहे. मी कृष्णाचं झालं की गोमातेचा अभिषेक करून घेतलेला आहे. आता पूजा करून घेऊया. आपल्याला बाहेर जाणं होत नसलं तर घरी आपल्याजवळ पितळाची अजून कोणची जर असली गाय आपल्याजवळ चिनी मातीची, तर आपण ती वापरून त्याची पूजा करू शकतो. शेपटीला आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. दररोज आपल्याला गोमातेची सुद्धा पूजा करून घ्यायची. आपल्याला बाहेर जाणं होत नसेल अधिक मासात, तर आपण एका गंगाळामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि आपण घरीच पूजा करून घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायचे, व्हायचे, पुन्हा कुंकू दोनदा व्हायचे, अक्षदा व्हायच्या, साखर टाकायची, 1 रुपयाचं नाणं टाकायचे आणि फुलं व्हायचे. आणि अशा प्रकारे आपल्याला गंगापूजन घरच्या घरी करून घ्यायचे. नमामि गंगे तव पादपंकजं सुरासुरे वंदित दिव्यरूपम. अशा प्रकारे आपल्याला गंगापूजन घरीच करायचं आहे. एक फूल टाकलं तरी चालते, तसं काही नाही, खूप गंगापूजन आज आपण आता करून घेतलेलं आहे. धूप लावून घेऊया. धूप दीप लावून घ्यायचे, उदबत्ती लावून ओवाळून घ्यायचे. उदबत्ती लावून ओवाळून घ्यायचे गोमातेला, गंगेला आणि श्रीकृष्णाला. उदबत्ती लावून घेऊया. आता आपण धोंडे द्यायचे श्रीकृष्णाला. थोडंसं आपण आता डेकोरेशन करूया. इथं अशी फुलं ठेवूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आता आपण श्रीकृष्णाला धोंडे देणार आहोत. मी हे आंब्याचे पेढे केलेले आहेत आणि आता एक सुपारी ठेवली आहे. दक्षिणा ठेवायची, हळद कुंकू व्हायचे आणि श्रीकृष्णाला धोंडे द्यायचे. निरंजन लावून धोंडे द्यायचे.
आता नैवेद्य दाखवायचं. फळं बी जमतात आपल्याला नैवेद्य दाखवायला. आता आंब्याचे सीझन आहे म्हणून मी आंबा घेतलाय. पाणी पिवायचं. अशा प्रकारे आपल्याला पूजा करून घेतली. अजून एकदा धूप दीप ओवाळायचे. आता आपल्याला ही मंजुळवात केलेली आहे, मंजुळवात ओवाळून घ्यायची लावून. आता ही मंजुळवात आपण घेतलेली आहे ती श्रीकृष्णाला ओवाळून घेऊया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे. आज आपण श्रीकृष्णाची पूजा, गंगापूजन आणि गोमातेचे पूजन केलेलं आहे. दोंडे दिलेले आहेत श्रीकृष्णाला. ही सर्व पूजा मी दाखवलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.